पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेला थेट इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता पाकिस्तानला थेट इशारा दिला असून आता पाक सोबत चर्चा होणार ती फक्त पीओके आणि दहशतवादावरच। मोदींनी पाकिस्तानला आता हे ठणकावून सांगितलंय। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये नक्की काय काय मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। भारत के सशक्त एयर डिफेंस सिस्टम ने उन्हें आसमान में ही नष्ट कर दिया। पाकिस्तान की तैयारी सीमा पर वार की थी, लेकिन भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया। भारत के ड्रोन्स, भारत की मिसाइलों ने सटीकता के साथ हमला किया। पाकिस्तानी वायुसेना के उन एयरबेस को नुकसान पहुंचाया जिस पर पाकिस्तान को बहुत घमंड था। भारत ने पहले 3 दिनों में ही पाकिस्तान को इतना तबाह कर दिया जिसका उसे अंदाजा भी नहीं था। आतंकियों ने हमारी बहनों का सिंदूर उजाड़ा था, इसलिए भारत ने आतंक के ये हेडक्वार्टर्स उजाड़ दिए। भारत के इन हमलों में 100 से अधिक खूंखार आतंकवादियों को मौत के घाट उतारा गया है। भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया। भारत के ड्रोन्स, भारत की मिसाइलों ने सटीकता के साथ हमला किया। पाकिस्तानी वायुसेना के उन एयरबेस को नुकसान पहुंचाया जिस पर पाकिस्तान को बहुत घमंड था। पाकिस्तान दुनिया भर में तनाव कम करने के लिए गुहार लगा रहा था और बुरी तरह पीटने के बाद इसी मजबूरी में 10 मई की दोपहर को पाकिस्तानी सेना ने हमारे डीजीएमओ को संपर्क किया। तब तक हम आतंकवाद के इंफ्रास्ट्रक्चर को बड़े पैमाने पर तबाह कर चुके थे। कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा। आणि आपण पाहतो एक महत्त्वाची बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झाल्यानंतर आता जम्मूतल्या सांबा भागामध्ये ड्रोन दिसलेले, पण अवघ्या 15 मिनिटांमध्ये त्यांचं खंडन करण्यात आलेलं आहे। एनआय कडनं त्याचं खंडन करण्यात आलेलं आहे। युद्धबंदीनंतर सुद्धा सांबामध्ये ड्रोन दिसल्याचं म्हटलं जात होतं, मात्र एनआय कडनं त्याचं खंडन करण्यात आलंय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप। प्रमोद, आपण नुकतंच पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट इशारा पाकिस्तानला दिलेला आहे, त्यानंतर ड्रोन दिसल्याचं समोर आलं, मात्र नक्की सत्य काय आहे? तेजल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण संपल्याच्या नंतर तासाभरामध्ये जम्मू काश्मीरचा काही जो भाग आहे, प्रामुख्याने जर सांगितलं तर सांबा असेल किंवा आजूबाजूचा इतर भाग असेल, त्या ठिकाणी ते पाकिस्तानी ड्रोन्स जे आहेत ते दिसलेले होते। त्या ड्रोन्सला भारतीय यंत्रणा, ज्या लढाऊ यंत्रणा आहे किंवा वायुसेना आहे
त्यांना रोखण्यामध्ये, त्यांना पाडण्यामध्ये यश आलेलं होतं. आता इंडियन आर्मीकडे स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे की सांबा परिसरामध्ये ड्रोन दिसले होते, मात्र त्या ड्रोनची संख्या खूप कमी होती आणि त्या ड्रोनला पाडण्यामध्ये भारतीय वायुसेनेला यश आलेलं आहे. आर्मीकडनं जरी असं स्टेटमेंट दिलं गेलं असलं तरी पाकिस्तानची खुमखुमी जाताना दिसत नाही आपल्याला. खरं तर पाकिस्तानला यापूर्वी देखील भारतानं अद्दल घडवलेले आहे, धडा शिकवलेला आहे, त्यांच्या विनवणीवरनं खरं तर युद्धविराम केलेला आहे. पण असं असताना देखील नक्कीच या संपूर्ण घडामोडींवर प्रमोद आपलं असंच लक्ष असू द्या. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. जर तुम्ही युद्ध थांबवलं नाही तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार बंद होईल असा थेट इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला दिलाय. दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. युद्ध झाल्यास अनेकांचा बळी जाईल, त्यामुळे या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेनं पुढाकार घेतला आणि शस्त्रसंधी कायम राहील असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केलाय. We helped a lot. And we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. आणि आता भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केल्यावर यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही देशांचे पंतप्रधान असताना अमेरिकेची मदत घेण्याची गरजच का पडली, यावर उत्तर देता आलं पाहिजे असे यावेळेस शरद पवार यांनी सुनावलंय. आमच्या इथे आम्ही बसत होतो, किशनचे भाग घालायचे काढले, पण आम्ही श्रेष्ठ दिली तर ते का सोडलं. दोन देशात आहे, दोन देशाचा प्रधानमंत्री आमच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. तर अमेरिकेच्या दयेमुळे पाकिस्तान वाचला खरा, मात्र पाकनं आता कुरापत केल्यास भारतानं गोळीला तोफ गोळ्यानं उत्तर द्यायचा इशारा दिलेला आहे. मात्र मोदींनी पाक आणि अमेरिकेला कोणत्या मुद्द्यावर ठणकावलेलं आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. गोली चलेगी तो गोला चलेगा. मोदींचा पाकला कठोर इशारा. ऑपरेशन सिंदूर सुरूच. भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली आणि पुढच्या 3 तासातच पाकनं आपली लायकी दाखवत पुन्हा सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले. यापुढे जर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकच्या गोळीला तोफ गोळ्यानं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं भारतानं ठणकावून सांगितलंय. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत मोदींनी मध्यस्थ्यांच्या भूमिकेत असलेल्या अमेरिकेलाही थेट सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय. भारतानं शत्रूला घरात घुसून ठोकलं. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारताचं उत्तर विध्वंसक असेल. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या दिशेनं गोळ्या आल्या तर तोफ गोळे डागणार. दहशतवाद्यांना सोपवण्यावर आणि फक्त POKवरच पाकसोबत चर्चा. काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी चालणार नाही. पाकच्या नापाक कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंदूरनं जोरदार उत्तर दिलंय. त्यात पाकिस्तानमधील 100 पेक्षा जास्त दहशतवादी आणि 11 एअरबेस उडवून देण्यात आलेत. त्यानंतरही घाबरलेल्या पाकनं अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यामुळे अमेरिकेच्या विनंतीनुसार भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली. पण पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारतानं अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. तर आता पुन्हा पाकनं भारताची खोड काढली तर पाकिस्तानची खैर नाही, हाच इशारा आता भारतानं दुतोंडी अमेरिकेलाही दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या मनसुबांना भारतीय सैन्य दलांनी सुरुंग लावला. भारताने 3 दिवसात 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केले आणि त्यांची अनेक अत्याधुनिक विमानंही पाडण्यात आली आहेत. इस्लामाबाद जवळील महत्त्वाचं लष्करी तळ उद्ध्वस्त केलं आणि ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवादाला लक्ष्य करण्यासाठीच होतं असंही संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
तर आपण पाहतोय पाकच्या सर्व कुरापतींना भारतानं सुद्धा तडाखेबाज उत्तर दिलंय. मात्र आमचं नुकसान झालं नसल्याचा बतावण्या पाक मारतोय. अखेर भारतानं पुरावे दाखवून पाकचा बुरखाच टराटरा फाडलाय. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कुरापतखोर पाकच्या ठेचल्या नांग्या, उद्ध्वस्त पाकचे हे घ्या पुरावे. सैन्य दलानं फाडला पाकचा बुरखा. याच धमक्यांनी पाकिस्तान बिथरला, आतून बाहेरून हादरला. भारताच्या प्रत्युत्तरानं थरथर कापू लागला. यात पाकचं नाक कापलं गेलं. त्यानंतरही पाकिस्तानी नेते बड्या बड्या बाता मारताना दिसले. भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी तळच नाहीत तर हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली. मात्र पाकच्या हल्ल्यात भारताचंच नुकसान झालं. आमचं नुकसानच झालं नाही अशा बतावण्या पाकिस्ताननं सुरू केल्या. त्यामुळंच भारतीय सैन्य दलानं थेट पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसचे पुरावे सादर केले. हा पहा पुरावा. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ बेचिराग करून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf, and Mudassir Ahmed. मात्र पाकनं पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले. त्याचा बदला भारतानं थेट पाकिस्तानच्या 11 एअरबेस उद्ध्वस्त करून घेतलाय. भारतानं नूर खान एअरबेस, रफिकी एअरबेस, मुरीद एअरबेस, सुक्कूर एअरबेस, सियालकोट एअरबेस, पसरूर एअरबेस, चुनियन एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कर्दू एअरबेस, भोलारी आणि जकोबाबाद ही लष्करी हवाई तळं उद्ध्वस्त केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा पाक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जारी करताच तोंडघशी पडलाय. एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना बुमरँग करण्याचा पाकनं प्रयत्न केलाय. मात्र भारताकडून कसा सपाटून मार खाल्लाय याचे पुरावे समोर आल्यानं पाकचा बुरखा टराटरा फाटलाय. आता तरी पाकनं पोकळ बाता मारणं सोडून द्यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता भारतीय नौदलानं आपली शक्ती दाखवणारा व्हिडिओ जारी केलेला आहे. अरबी समुद्रामध्ये इंडियन नेव्हीनं युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे. दरम्यान समुद्री मार्गातून पाकिस्ताननं कुरापत काढलीच कशी, तर जशास तसं उत्तर देण्याचा कडक इशारा या व्हिडिओतून देण्यात आलेला आहे. तर नूर खान एअरबेसवर झालेला हल्ला पाकसाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरलाय. त्यातच अमेरिकेनं भारताला शस्त्रसंधीची विनंती केली. मात्र शस्त्रसंधी नक्की का करण्यात आलेली आहे? भारताचा नूर खान एअरबेसवरचा हल्ल्याचा पाकला धास्ती भरवणारा नक्की का आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना नष्ट केलं. त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली. मात्र भारतानं नूर खान एअरबेसवर हल्ला केला आणि पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्यावरच न थांबता सरगोदा येथेही भारतानं हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. कारण नूर खान एअरबेस आणि सरगोदा या दोन्ही ठिकाणी पाकच्या अण्वस्त्रांचे साठे आहेत. A few representative examples from the open source are now being shown to you on the screen. In fact, 2 of them. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील अशी जागा आहे. काय महत्व आहे या तळाचं पाकिस्तानच्या दृष्टीनं ते आपण पाहूया. रावळपिंडीत पाक वायुसेनेचा प्रमुख तळ आहे. या तळावर लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात आहे. पाकच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनचं ते मुख्यालय आहे.
इस्लामाबादपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. पाकमधील प्रमुख नेत्यांची हवाई उड्डाणं याच एअरबेसवरून होतात. नूर खान एअरबेस ISI साठी महत्वाचा आहे आणि या एअरबेस जवळच पाकचा अण्वस्त्र साठा आहे. नूर खान एअरबेसवरील हल्ला हा पाकिस्तानसाठी एक इशारा होता. अणुऊर्जा संबंधात निर्णय आणि अंमलबजावणी ज्या ठिकाणाहून होते त्या पाकच्या न्यूक्लिअर कमांड सेंटरवर हल्ला करून भारत पाकिस्तानची अणुहल्ला करण्याची जी क्षमता आहे ती नष्ट करेल हीच भीती पाकला सतावू लागली. त्यामुळेच पाकनं अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतानं शस्त्रसंधी करावी यासाठी अमेरिकेकडे मध्यस्थीची भीक मागितली. मात्र ही शस्त्रसंधी घोषित करूनही पाक काही सुधारलेला दिसत नाही. त्यामुळे भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर तरी पाकिस्तान ठिकाणावर येणार का हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल्स तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअर फोर्सनं दिली. पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केलेली आहे हे पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं. पाकिस्तानचे PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय, तर पाकिस्तान सातत्यानं जो हवाई हल्ले करते ते सगळे परतवून लावलेत भारताने. भारतीय लष्कर, नौदल आणि एअरफोर्सची सिस्टीम अभेद्य असून पाकिस्तानला ती भेदणं कठीण आहे. जो दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड्स की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में, हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं. यही नहीं, पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड UAVs से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया. तर भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत राफेल M सुदर्शन 400 शिल्का यासारख्या क्षेपणास्त्रांची ताकद दाखवून दिली. त्यात आता भारताची सामरिक शक्ती वाढवणारी क्षेपणास्त्र भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहेत. ती कोणती क्षेपणास्त्र आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्ताननं चीनकडून आयात केलेली क्षेपणास्त्र भारताच्या माऱ्यापुढे निष्क्रिय ठरली. भारतीय हवाई शक्तीनं पाकपुढे मोठं आव्हान निर्माण केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅमर बॉम्ब, राफेल M स्कॅल्प क्षेपणास्त्र, सुदर्शन 400, आकाश मिसाईल, शिल्का, ब्राह्मोस 1 यासारख्या क्षेपणास्त्रांनी पाकला बेजार करून टाकलंय. पण आता भारताची ताकद अधिक वाढणार आहे, कारण भारताच्या भात्यात आता ब्राह्मोस 2 आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल ही 2 शस्त्र दाखल होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही झोप उडाली आहे. हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांचं विकसित स्वरूप आहे. भारत आणि रशियाच्या ब्राह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय. ब्राह्मोसचा वेग प्रति तास 8600 ते 9800 किलोमीटर आहे. 1500 किलोमीटर मारक क्षमता आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम आहे. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. ब्राह्मोस 2ची नोव्हेंबर 2025 मध्ये चाचणी होणार आहे. पाकमधील रावळपिंडी, ग्वादर बंदर सेकंदात नष्ट होऊ शकतं. चीनच्या दक्षिणेकडील समुद्र आणि तिबेटमधील चीनी लष्करी तळांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताची हवाई शक्ती वाढवणारी मिसाईल सिस्टीम म्हणजे हायपरसोनिक ग्लाइड व्हेइकल. DRDOनं हायपरसोनिक ग्लाइड विकसित केलंय. 7400 ते 14800 किलोमीटर प्रति तास वेगाची क्षमता, 1500 ते 2000 किलोमीटर मारक क्षमता, अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. येत्या 2 ते 3 वर्षात कार्यान्वित होणार. चीनची क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. युद्धात होणारा पहिला वार नेहमीच महत्त्वाचा असतो. त्यामुळे ब्राह्मोस 2 आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेइकल या मिसाईल सिस्टीमनं आता शत्रूवर जलद गतीनं हल्ला करू शकतो. त्यामुळे पाकच्या महत्त्वाच्या शहरांवर अचूक हल्ला करण्यास ही क्षेपणास्त्र गेम चेंजर ठरणार आहेत. भविष्यात अशी क्षेपणास्त्र भारताच्या हाती आली तर चीन आणि पाकिस्तान दोघांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. भारत आणि पाकिस्तान DGMO मध्ये आज चर्चा झाली आणि हॉटलाईनवरनं दोन्ही देशांच्या DGMO मध्ये चर्चा झालेली आहे. यावेळेस चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडनं ग्वाही देण्यात आल्याची माहिती मिळते.
युद्धासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी वक्तव्य केलेले. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाही, तर ती बॉलिवूडची चित्रपटाची कथा सुद्धा नाहीये. युद्ध हा अत्यंत गंभीर विषय. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबाचं विघटन अशा अनेक सामाजिक नुकसान या युद्धामुळे होऊ शकतं. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवं, अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. War is not romantic. It is not your Bollywood movie. It is very serious business. And war or violence should be the last thing that we should resort to. भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयाचं ऑस्ट्रेलियाकडनं स्वागत करण्यात आलंय. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री वोंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दार यांच्याशी संवाद साधला. दोन्ही देशांनी दाखवलेल्या समजुतीचं त्यांनी स्वागत केलं. सोबतच प्रादेशिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी तणाव कमी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.